खाना भैया हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही आय तुम्ही मजात स्वागत आहे अंकलेश्वर लॉगिंग चॅनलवरती. तर गाईज जस्ट उठलोय मी आणि आज मला वेगळीच फिलिंग येते, अशी चांगली फिलिंग येते. काय माहिती काय, आज सोमवार पण आहे आणि जरा वट्टपौर्णिमेचा उपास आहे मम्मी संचा. तर मम्मीचा मस्त फला बिला आणलं. प्लॅनिंग चाललेलं आहे का इथल्या पलवाची फला, पण लई शिवाय का लागते. मम्मीने प्लॅनिंग कॅन्सल केली. आज आता उपास आहे, मी काय खात पण नाही, मग त्याच्यामुळे मी काही प्लॅनिंग केली नाही. मम्मीला बोललो ठीक आहे चल, नाही इथं नाही मस्त आज जेवायला एक नंबर भेटेल. उपासाचा जेवायला मला एवढा मजा येते ना, वरण भात असल्यावर मजा येते मला. कुठं पण वरण भात दिला आणि मी कुठं पण वरण भात खाईन. जरी म्हणजे मटण तर खातच नाही आपण, संबंधच नाही. मग कुठं पण वरण भात दिला तर मी वरण भात कुठे पण खाईन. आणि आता सध्या मला ब्लॉग बनवायला एवढी मजा येते ना, तो तुमचा सपोर्ट आणि जे अकाउंट, वा काय सांगू. एकदा आता म्हणजे आधीसारखी फिलिंग येते का ब्लॉग बनवले आहेत आणि परत आपल्याशी जुळत आहेत. कारण की आपण 2 वर्ष गॅप केलेला आणि तेच आता परत आपली फॅमिली जोडत चालले. मग ते एक जराशी मजा येते का ब्लॉग आपले कोणतरी बघतोय का कोणतरी भेटतोय. जसं काल एक जण मला असं रँडमली भेटला, म्हणजे असं बोलला विचारला, तर असं एकदम भारी वाटलं, मनाला जरा शांती वाटली का हा बाबा काहीतरी बनवत होतं. मी तुला आता जस्ट फोन केलेला पाणी सोडायला बघ कोंकर पाणी सोडा सांग म्हणलं, कोंकर ना तर पाणी सोड खाली. मी कल्प्या खाली आले त्या बघता कोण आहे का पाणी सोडा सांगता. तर त्याला काही कल्पेश आलेला आहे. कपडे एवढे अजून घातले नाही मी कपडे एवढे चेंज करतो. म्हणजे हा शर्ट आहे, आता मंदिरात जायचं आहे. मग तो आला आहे, मग परत जर इथं थांबलो तर मामाला खूप टाईमपास होईल. मग त्या ठिकाणी पहिले कपडे चेंज करतो आणि मग डायरेक्ट जातो मंदिरात. त्याला काय तर जस्ट मी घरी पोहोचलो आणि आज काय घेतात ना आला, कारण की यांची वटपौर्णिमा होती. हो आवरे मला हे काय वेश उरले. तर चला आता डायरेक्ट मस्तपैकी खायचं इंतजाम करू. मी मस्त दुकानातून कॅडबरी आणले, श्रीखंड आणले आणि हा बाऊल आणला इथे. कॅडबरी मला खायची आहे. अम्मे हे जे फ्रीजमध्ये ठेव, खाऊ नको, तुला खायचे नाही ना. उपास आहे ना तुझा. कुठे गेला तुझा पण होता का? तू पण हॉटेलला पूजाला येतं काय कपडे बिपडे घालून? तू फला चोराला गेला नाही ना, बचपन की यादें बचपन में छूट गई. मस्त पिंपळा वडाच्या झाडाखाली मस्त की आम्ही जायचो, मस्तपैकी आधी मस्तपैकी करायचो, मग मस्तपैकी मजा यायची. मग मस्तपैकी खरीच लय मजा यायची. मस्तपैकी ते कुठं वा आय लव्ह यू काय आला कुठं. ते पण तू गेला नाही का बोरा बिरा चोराला? काहीतरी नाही सकाळी गेलतो आपण. आम्ही गेलो ना वडाच्या झाडाखाली, काही नाही त्यांनी चावी आणली, चोरी करायला गेलतो आम्ही असा. तर त्याला काय आता बघूया मम्मीने मेनू काय बनवले. मम्मीचा 3 दिवस उपास होता मम्मीचा, 3 दिवस. तर 3 दिवसाच्या उपासावर मम्मीने काय बनवलं बघू. पहिले मी टोन पेन ठेवतो, टी शर्ट कपडे बिपडे चेंज करतो आणि मग काय आता मम्मी मला जेवायला मस्त वाढून आणते. तर आज आमची प्लॅनिंग झाली का शुभम बोलला का आज भाऊ सायन्सचा आपण पिझ्झा खाऊया. तर मग तो पिझ्झा मी मागवणार आहे. किती मोठा असेल किती मोठा नसेल माहित नाही. मम्मी तर खाणार नाही कारण की मम्मीचा उपास आहे आज. मग मम्मी बोलली का मी उपासाला खूप जेवले मग मी खाऊ शकत नाही. तर मग राहू दे. मग मम्मीसाठी माफी चुकी मी मनापासून माफ करतो क्षमा मागतो का मला माफ कर. मी माफ करतो, क्षमा मागतो, माफ त्याला काय बाबा कसा दाखवू शकत असा कसा जेवायला येऊ. त्याला काय आता मी जेवतो, मग आवरा ढीक खातो मी. तर आता मी जेवतो आणि त्याच्यानंतर एवढा खाऊन पण मी पिझ्झा खाऊ शकतो. मी मला दाखवतो काय आपला काय खाना कधी कमी होणार नाही. आता मी जस्ट जेवलो आणि त्याच्यानंतर मी घेतला डायरेक्ट तुटला बिस्को फ्लेवर आणला मी. तो बिस्को फ्लेवर याच्यात दिसतच नाही कारण की तो फ्लेवर याच्यात लगेच मेल्ट होतो. बघा याच्या कोपऱ्यात दिसतो का, एक नंबर आहे. मला खूप आवडलं. त्याविषयी मामाने घेतलेला, थांबा एक मिनिट, त्याविषयी मामाने घेतलेला. मग त्याविषयीपासून मला खूप आवडायला लागलं. मग आता मस्त की योग खातो पहिले आणि या योग खाल्यानंतर जर माझ्या काय चाललेलं तुला, योग खाल्यानंतर माझ्यात जर कॅपॅसिटी असली तर मग मी पुढची प्लॅनिंग करतो. नाहीतर मग नको बाबा नको, बस झालं. जास्ती पोटाला जोर नको, नाहीतर मग खूप वाट लागते. काय घरात पोटाला जोर दिला दुसरी दिवशी वाट लागते. नाही ना, जो खातो मी पहिले खाना भैया. काय आहे जीवन बारीक पोरी आहेत का? हा बारीक पोरी आहेत काय? तो हात दाखव मला काय कपडा मागल हे बा
चुरा मुरा असा अंडू एक बारीक पोरं असतो तो. बारीक नाही आपण बारीकपणाची काहीतरी करू शकता. हे असा तुला काय नव्हती मग कशी बस सोडा की घालतो कशी आपण सोड कसा घालतो मग कसा कशी खातो मला जरा कमी खा असं नको खा कसा पण रातची आता कोण आणणार आहे कारण मी खायला आणताना खायला पण नको म्हणजे मी खातो आणि मग भेटतो